नक्कीच ना, नेक्स्ट मॅचकडे आपण जातोय. मॉर्निंग 11 त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं गेलं तर नक्कीच वेनेझुela चॅम्पियन 2 संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहतोय. मागील मॅचमध्ये थोडंसं इथे कामगिरी खराब पाहायला मिळाली वेनेझुela चॅम्पियन या संघाची. या मॅचमध्ये जिंकावा लागेल. ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक तो मात्र संघाचा प्रारंभ आणि शुभारंभ देखील होताना पाहतोय. एक या धावेने. आता या मॅचमध्ये आपण पाहिलं गेलं डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. पुढील बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने कॉपी बुक स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा त्याच झोनमध्ये बॉल गेला. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकतोय. 2 या आकड्यावर. इथे ऑन साइडला फटका मिड विकेट रिझनमध्ये आणि एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता पाहिलं गेलं तर नक्कीच जाऊन पोहोचले. जबरदस्त फटका जसा आला स्लॉट मध्ये त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स अ ब्युटिफुल आउट ऑफ द पार यूज इट सिक्सर. डिक्लेअर झोन ओके सॉरी माफ करा. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय आणि हा आला डिक्लेअर झोन म्हणजे या अनुषंगाने 2 धावा फक्त मिळतील. पुढील बॉल असेल दॅट ओव्हर द विकेट. उलटाच बॉल पुन्हा एकदा कन्फर्मेशन करावा लागेल आणि हा देखील लाई 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केला एक्झिक्यूट केला फटका. इथे पाहिलं गेलं तर सातत्याने त्याच टप्प्यावर गोलंदाजी करतो आणि त्याच पद्धतीने देखील स्ट्रोक खेळताना आपण बॅटर याला पाहतोय. सध्या पाहिलं गेलं तर नक्कीच अनुज आणि मोहम्मद ही जोडी पाहतोय. सध्या नक्की धावा 7 टीमच्या स्कोर कार्डवर. अन्नू जबरदस्त फटकेबाजी या मॅच मध्ये करताना अन्नूला आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला. इथे पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झाला समाप्त. एका ओव्हरमध्ये धावफलक टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. त्या मात्र 9 या आकड्यावर. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच 9 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. अनुज आणि मोहम्मद ही जोडी देखील पाहतोय मैदानामध्ये. अनुजाच्या बॅटमधनं 5 बॉल आणि 6 धावांची खेळी आपण पाहिली. त्याच अनुषंगाने मोहम्मद याच्या बॅटमधनं 1 बॉल आणि 1 धावांची आपण खेळी पाहिली. तर त्या पाहिलं गेलं मोहम्मद चांगले समालोचक देखील त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये आपल्याला इथे ऐकायला मिळालं. आणि इथे पाहिलं गेलं तर आता फलंदाजीमध्ये कशा प्रकारची कामगिरी या मॅचमध्ये करेल प्रश्न देखील भरपूर उपस्थित असतील आणि अपेक्षा देखील मोहम्मद याच्याकडनं असतील. ते मात्र आपल्या संघाकडनं आणि त्याच पद्धतीची कामगिरी ज्या पद्धतीने आपल्या संघाने आपल्यावर विश्वास संपादन केलाय त्याच पद्धतीचा विश्वास सातत्यात आणायचा असेल तर मोहम्मदला इथे मोठे फटकेबाजी करावी लागेल. उलटाच बॉल इथे पाहिलेलं तर नक्कीच फटका फसलाय. इथे पाहिले गेले तर क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला देखील होता आणि नक्कीच एक महत्वाची विकेट देखील आली असती या मॅच मध्ये. मोहम्मद नक्कीच याची विकेट घेण्याची संधी मिळाली होती. पण याच अनुषंगाने एक सिंगल इथे एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचले 6 या आकड्यावर. अजूनही मात्र 5 बॉलचा खेळ शिल्लक असेल. उलटाच बॉल इथे पाहावं लागेल. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय आणि अनुज याच्या बॅटमधनं आलाय अफलातून. जबरदस्त षटकार ठोकलाय अनुजने षटकार. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक. ज्याच्या पाठमध्ये आपण पाहतो जबरदस्त फटकेबाजी.
हो, टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूने वळाला बॉल याच दरम्यान जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. आता या मॅचमध्ये आपण पाहायला गेलं तर नक्कीच मिनी कमबॅक करताना अनुज या गोलंदाजाला पाहतोय. अनुज आणि अनुज ही जोडी देखील पाहतोय. एका राशीचे एक फलंदाज, एक गोलंदाज पाहतोय. इथे पाहिलं इनसाइड एज बॅकवर्ड मध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन देखील सेट आहे. यावेळी जर विचार केला एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकताना देखील पाहतोय. आणि धावसंख्या या मॅचमध्ये आपण पाहायला गेलं तर नक्कीच जाऊन पोहोचले की मात्र 17 या आकड्यावर मोहम्मद ऑन स्ट्राईकला पाहतोय. हो, इथे टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूने वळाला बॉल. यावेळी विचार केला तर नक्कीच हा आलाय डॉट बॉल. धावफलक 17 या आकड्यावर स्थिर आहे. 1.5 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अजूनही एका बॉलचा खेळ असे शिल्लक या ओव्हरमधला. अनुज शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर अटॅक चढवायचा होता आणि यावेळी विचार केला तर हा देखील आला डिक्लेअर झोनमध्ये आणि डिक्लेअर झोनच्या मदतीने आता धावफलक 2 ने पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्याची मात्र 19 या आकड्यावर पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 19 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. अजूनही 2 ओव्हरचा खेळ असेल शिल्लक. विचार केला तर नक्कीच अनुज ज्याच्या बॅटमधनं 8 बॉल 13 धावांची खेळी आपण पाहिली आणि मोहम्मद ज्याच्या बॅटमधनं 4 बॉल आणि 4 धावांची खेळी आपण पाहतोय. अजितचा पहिलाच बॉल जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. नो डाऊट डेफिनेटली बॉल गेलाय सीमा रेषे पार. इट्स आउट ऑफ द पार. यूज इट सिक्सर. धावफलक 25 आकडा जाऊन पोहोचलाय. जबरदस्त सुरुवात स्वागत केलंय गोलंदाज अजितचं. वाटर पुन्हा एकदा समोर केलेला लोंगा क्षेत्रामध्ये आणि आणि लोंगांच्या अगदी मधोमध बॉलला ट्रॅव्हल केला होता. यावेळी विचार केला तर हा देखील आलाय डॉट बॉल. मागील बॉलवर षटकार ठोकला होता त्याचं प्रत्युत्तर देताना डॉट बॉल फेकून अनुज जबरदस्त फटकेबाजी. हो, जबरदस्त बॅकफूटवर जाऊन खेचलाय ऑन साइडला. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागते की काय? प्रश्न देखील उपस्थित होता. पंचांकडे प्रश्न विचारला गेला होता आणि मोहम्मद याने देखील अपेक्षा सोडली होती क्रॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचण्याची. पण नक्कीच शेवटच्या मोमेंटला फेकी देखील चांगली होती. गोलंदाजाकडनं झाले मिसअंडरस्टँडिंग आणि यावेळी मोहम्मदला मिळतोय जीवदान आणि जीवदानाचा फायदा या मॅचमध्ये मोहम्मद करेल का? प्रश्न उपस्थित असेल. 25 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. जबरदस्त पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केला आणि जबरदस्त शॉट. व्हॉट अ बॅटिंग. या मॅच मध्ये अनुज आगीचे तोफे फोडतोय. विस्फोटक फलंदाजी करतोय आणि नक्कीच आपल्या संघासाठी एकटा खिंड लढतोय. अनुज आतापर्यंत 12 बॉल 25 धावांची केली त्याच्या बॅट मध्ये साकारली गेली. अजूनही 2 बॉल असतील शिल्लक. अजित गोलंदाजी ट्रॅकवर. पुढील बॉल अजित पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन सेट आहे आणि बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर बॉल करतोय. सीमारेषेची सफर चौकार. पस्तीस आकडे जाऊन पोहोचले. 35 धावा. 35 लॉस ऑफ 0 विकेट. हो, लाईन चेक केली. पंचाने वाईट बॉल असेल. 36 स्कोर कार्डवर धावा जोडल्या गेल्यात आतापर्यंत. 0 विकेट. 0 विकेट. अजूनही विकेट नाहीये. ही देखील सातत्याने मनामध्ये भीती असेल. 15 बॉल 29 रन्स. अनुज वॉट अ बॅटिंग. इथे पाहिलं गेलं तर फटका फसला. एक्झिक्यूट करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय आणि नक्कीच झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती. यावेळी नक्कीच अनुज याची झेल सोडली गेली. नक्कीच हाताला चटका दिलाय
अनुज आतापर्यंत एक विस्फोटक फलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 14 बॉल आणि 31 धावांची खेळी देखील पाहतोय आणि त्या फलंदाजाची कॅच तोडणं ही देखील महागात ठरू शकते या मॅचमध्ये. या स्पर्धेमधलं जर आपण पाहिलं गेलं तर एखाद अर्धशतक इथे ठोकेल का अनुज हे देखील पाहिलं जाईल. क्रमांक 4च्या षटकाला होते सुरुवात. क्रमांक 4च्या षटकामध्ये सुरजन गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. मोहम्मद ऑन स्ट्राईकला पाहतो. त्याच्या बॅटमध्ये देखील 4 बॉल आणि 4 धावांची खेळी आपण पहिली. 38 धावा देखील टीमच्या स्कोर कार्डवर. शेवटचा ओव्हर असेल. राईट राऊंड द विकेट. उलटॉस बॉल इथे फक्त दिशा दिली बॉलला आणि इथे पाहिलं जाईल डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये नक्कीच बॉल ट्रॅव्हल केला होता. एक सिंगल देखील मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक 39 39 या आकड्यावर. जबरदस्त विस्फोटक फलंदाजी. 31 नॉट आउट. अनुज पुढे सरसावत केलाय आणि जबरदस्त लांबच लांब दूरच दूर. इट्स अ ब्युटिफुल आउट ऑफ द पार. अनुज याच्या बॅट मधनं आलाय मॅक्झिमम A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. डीजे 45 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल. पुन्हा एकदा बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिलाय. इट्स आउट ऑफ द पार. लागोपाठचा अनुजाच्या बॅट मध्ये आलाय दुसरा षटकार. धावफलक 51 या आकड्यावर. 43 नॉट आउट अनुज. ओहो जबरदस्त फटका. पुन्हा एकदा बॉलला पाठवून दिलाय. डिक्लर झोन मध्ये गेलाय बॉल आणि यावेळी विचार केला तर 2 धावा अजून ऍड होताना पाहतोय. स्पर्धेमधलं अर्धशतक ठोकेल का? एक षटकार जर ठोकला तर अनुजाचा या स्पर्धेमधला पहिला अर्धशतक इथे कंप्लीट होईल एका षटकाराने. आतापर्यंत विचार केला तर नक्की 45 या आकड्यावर बॅटिंग करतोय अनुज. 17 बॉल 45 रन्स. नॉट आउट अनुज. जबरदस्त फलंदाजी या मॅच मध्ये करतोय. 53 धावा देखील टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात आणि विचार केला तर नक्कीच एक अर्धशतक ठोकेल का? अजूनही 2 बॉल असतील शिल्लक. अनुज ऑन स्ट्राईकला. गोलंदाजी ट्रॅकवर सुरजन. जबरदस्त धीम्या गतीचा बॉल होता. इथे पाहिलं गेलं तर नक्की एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि नक्कीच 50 साठी ही धावा इथे नक्कीच अपूर्ण राहतील. 46 नॉट आउट अनुज. जबरदस्त फलंदाजी. अनुजाची फलंदाजी आवडली असेल मित्रांनो तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जबरदस्त विस्फोटक फलंदाजी. ओहो मोहम्मदने देखील आपले हात खोललेत आणि बॉलला पाठवून दिलं सीमारेषा पार. सिक्सर.
हे देखील असतील या नक्कीच मुख्य आयोजकाच्या भूमिकेत देखील त्यांना आपण पाहतोय. त्याचबरोबरीने मयूरदादा गोहिल असतील, मोहम्मद अंगारकर असतील, नरेशदादा झा असतील, धीरजदादा ठाकूर असतील आणि नक्कीच विकीदादा आणि संपूर्ण कमिटी यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. खूप चांगलं आयोजन, चांगलं नियोजन देखील त्यांच्या माध्यमातून पाहतोय आणि या स्पर्धेसाठी आपण पाहिलं गेलं तर नक्कीच इथे प्रमुख उपस्थिती ज्यांची लागणार आहे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार सन्माननीय आदरणीय श्रीमान राजूदादा पाटील साहेब या ठिकाणी नक्कीच थोड्याच वेळात इथे उपस्थित राहणार आहेत. इथे पहिलाच बॉल ऑन साईडला केल्याचा प्रयत्न डीपमध्ये प्रोटेक्शन देखील सेट आहे. त्याच दरम्यान विचार केला तर एक सिंगल आरंभ, प्रारंभ आणि शुभारंभ तो मात्र मॅचचा होताना आपण पाहतोय आणि नक्कीच एका धावेने एका धावेच्या मदतीने धावफलक आता एकने पुढे सरकते. सध्या मॅचमध्ये जर विचार केला तर 61 धावांचं आव्हान आहे आणि नक्कीच 61 धावांचं आव्हानाला जर सामोरं जायचं असेल तर नक्कीच ज्या पद्धतीने अनुजने फटकेबाजी केली त्याच पद्धतीची फटकेबाजी या मॅचमध्ये देखील करावी लागेल. इथे टाकलेला बॉल, चांगला बॉल, चांगली लाईन, चांगला टप्पा सध्याच्या घडीला शोधलाय. या मॅचमध्ये आता क्रमांक 1च्या षटकासाठी इन्व्हाईट केलंय गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर नक्कीच पारस आणि त्याच बरोबरीने विचार केला तर सलामीची जोडी देखील मैदानामध्ये एंटर आहे. दीपक ठाकूर आणि राहुल सिंग. पारस माल. हो इथे पाहायला गेलं तर नक्कीच बॅटम पॅडमध्ये चेंडू होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न देखील केला होता बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. याच वेळी विचार केला तर एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक फक्त आणि फक्त एक या आकड्यावर. पहिल्या बॉलवर सिंगल आली होती त्यानंतर 2 डॉट बॉल फेकले गेले. हो, पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली लाईन, सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी परास पारस माल करताना या मॅचमध्ये आतापर्यंत 4 बॉल फेकले गेले. 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. जबरदस्त गोलंदाजी या मॅचमध्ये करताना पारस मालला आपण पाहतोय. ज्या पद्धतीने अनुजने फटकेबाजी केली त्याच पद्धतीची कामगिरी या मॅचमध्ये कोण करेल का? आणि करावी देखील लागेल. दीपक ठाकूर. ओहो! फर्निचर डिस्ट्रॉय. यष्ट्या वाकवल्या गेल्या. यावेळी पहिली विकेट, फार मोठी विकेट या मॅचमध्ये दीपक ठाकूरची लागते. धक्का क्रमांक पहिला. बॅक टू द डगआउट दीपक ठाकूर. शिल्लक आणि या मॅचमध्ये पाहिलं गेलं तर नक्कीच जबरदस्त वर्चस्व गाजवताना फिल्डिंग करणाऱ्या टीमला पाहतोय. ओहो! इथे सलमान दिला बॉलला शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉलला दिलाय सलमान. यावेळी विचार केला तर पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. एका ओव्हरमध्ये धावफलक टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. त्या मात्र 1 या आकड्यावर आणि या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 60 धावांची आवश्यकता असेल. जर रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला 20.00च्या सरासरीने ही धावगती काढावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. सध्या संकट आले, संकटाला दूर करायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा मॅचमध्ये भरपूर घ्यावी लागेल. यात काही शंका नाही आहे. 18 बॉल आणि 60 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. सध्या पाहिलं गेलं तर नक्कीच ऑन स्ट्राईकला राहुल सिंग, सलामीला जोडी मैदानामध्ये एंटर झाली होती. थोडंसं खेळाडू कक्षामध्ये देखील शांततेचं वातावरण या मॅचमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त फर्स्ट काय इथे फिल्डिंग करायचा प्रयत्न चांगला केला होता आणि इथे पाहिलं गेलं तर एक सिंगल अनुज आला बॉलपर्यंत पोहोचला. बॉलला गॅदर केलं. फेके देखील चांगली पाहायला मिळाली. याच दरम्यान एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक किंवा आता जाऊन पोहोचले ते म्हणजे दोन्ही आकड्यावर. 1.1 बॉलचा खेळ झाला समाप्त. 2 धाबा टीमच्या स्कोर कार्डवर. 4 षटकांची लढत आणि या मॅचमध्ये आता जिंकण्यासाठी 17 बॉल आणि एकूण 60 धावांचं आव्हान असेल. 70 बॉल, 17 बॉल आणि 59 नक्कीच स्कोर अवेलेबल तर नक्कीच पाहिजे म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 16 बॉल, 58 रन्स टू विन. बॅटिंग करणाऱ्या टीमला आवश्यकता असेल मॅचमध्ये थोडंसं बॅकफुटवर किंवा आता बॅटिंग करणारी टीम पाहतोय.
जबरदस्त विस्फोटक फलंदाजी अनुजने केली. त्याच अनुषंगाने नक्कीच एक 60 धावा ज्यामध्ये रचल्या गेल्या आणि 61 धावांचं आव्हान जेव्हा समोर ठेवलं गेलंय. लॉफ्ट केले लोंगा क्षेत्रामध्ये. इथे पाहिलं गेलं तर डायरेक्ट हिटची संधी देखील निर्माण झाली होती आणि यावेळी एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने फलक आता पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 4 या आकड्यावर. 4 रन, हालांकि इस मैच में हम देखना चाहते हैं 61 का एक टारगेट सेट किया है, उसको चेस करना होगा तो एक बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर करना पड़ेगी। अभी इस मैच में 15 बॉल 57 रन टू विन। बैटिंग टीम को जरूरत है 57 57 रन की। अच्छा बॉल, डेड बॉल यहाँ पर अंपायर ने घोषित किया है। यहाँ पर हालांकि देखा गया तो बैकफुट पर तो मात्र टीम है। बैटिंग टीम को एक बड़े स्ट्रोक की ज़रूरत है। यहाँ पर बड़े स्ट्रोक आने चाहिए, तभी इस मैच में कमबैक कर सकते हैं और इधर देखा गया तो हालाँकि अच्छा फटका एग्ज़ीक्यूट किया था। यहाँ पर लॉन्ग ऑफ क्षेत्र में एक सिंगल आणि एक सिंगल के बाद स्कोर में बढ़ोतरी। चौकार आया है, चौकार के बाद स्कोर में बढ़ोतरी हो रही है। टीम के स्कोर में रन्स आए, 8 रन जुड़े हैं। एक विकेट के एक विकेट आया है, 8 रन भी देख रहे हैं हम। अजीत और राहुल बैटिंग कर रहे हैं। हालांकि अभी भी देखना पड़ेगा, 2 गेंद शेष होगी इस ओवर में। 8 रन टीम के स्कोर कार्ड में। जब भी हमने एक बार रन रेट का विचार किया तो 22.71 22.71 ऐसा रन चेस, एक टारगेट चेस करना पड़ेगा इस मैच में। डाउन द लेग स्टिक व्हाईट बॉल हुआ, पंचांनी नक्कीच घोषित केलं व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावफलक 1 ने पुढे सरकते. धावसंख्या मॅचमध्ये आपण पाहिलं गेलं तर नक्कीच जाऊन पोहोचले. ते मात्र 9 या आकड्यावर. अजित आणि राहुल ही जोडी देखील पाहतो या मॅचमध्ये नक्कीच चांगला संघर्ष करावा लागेल. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकावा लागेल, ठोकावा लागेल, फेकावा लागेल. समोर लॉफ केलंय. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकते. 10 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 61 धावांचं आव्हान तेव्हा त्या ठेवलं होतं. आतापर्यंत धावसंख्या फक्त आणि फक्त 10 या आकड्यावर आहे. शेवटचा बॉल असेल. शेवटच्या बॉलवर अटॅक येणं देखील आवश्यकता असेल मॅचमध्ये. समोर लॉफ्ट केलंय, विकेट केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय. वाईडिश लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. षटकार. सध्या पाहिलं गेलं तर धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजित आणि राहुल देखील ही जोडी पाहतोय मैदानामध्ये. सध्या मॅचमध्ये जर विचार केला तर नक्कीच आता बॅकफुटवर आणि चांगला संघर्ष करताना आपण बॅटिंग टीमला पाहतो. या मॅचमध्ये जर नक्कीच जिंकायचं असेल तर ज्या पद्धतीने मागील बॉलवर षटकार ठोकला त्याच पद्धतीची फटकेबाजी इथे करावी लागेल. समोर लॉफ्ट केलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये देखील अडवला गेला बॉल. याच दरम्यान एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक 17 या आकड्यावर जाऊन पोहोचले. एका विकेटच्या मोबदल्यात 11 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता असलेल्या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 11 बॉल 44 धावा. क्रिकेटमध्ये नक्कीच अशक्य असं काही नसतं मित्रांनो. नक्कीच अशक्यला शक्य करणारं हे मात्र क्रिकेट असतं. यावेळेस फटका चांगला होता आणि नक्कीच फटक्यामध्ये ताकद देखील भरपूर होती आणि याला डिक्लेअर झोनमध्ये 42 रन्स नक्कीच जिंकण्यासाठी अजून पाहिजेत. 10 बॉल 42 रन्स टू विन. बॅटिंग टीम
दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेच्या मोबदल्यात तिथे विकेट इथे सॅक्रिफाईस करावी देखील लागली. ड्रॉपिंग क्रीज मध्ये बॅटर स्टेप आहे, नॉट आउट. आणि इथे पाहायला गेलं तर नक्कीच आपण या मॅच मध्ये बॅकफुटवर तुमच्या बॅटिंग टीमला पाहतोय. तर त्या मॅच मध्ये नक्कीच एक दबदबा निर्माण केलाय फिल्डिंग टीमने. हा देखील चांगला बॉल होता, चांगली लाईन, चांगला टप्पा सध्याच्या घडीला शोधलाय आणि त्याच टप्प्यावर इथे गोलंदाजी करतोय. सलमान दिला बॉलला स्ट्रेट ड्राईव्ह, पाठने देखील प्रहार केला. इथे पाहिले गेले तर नक्कीच एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक देखील पुढे सरकताना पाहतोय. 22 आकडे जाऊन पोहोचले. त्या मॅचमध्ये नक्कीच 61 धावांचा पाठलाग करायचा होता आणि त्याच अनुषंगाने इथे नक्कीच संघर्ष आणि बॅकफुटवर प्रत्येक बॉलवर स्ट्रगल करताना देखील मॅचमध्ये पाहतोय. यावेळी देखील नशिबाची साथ मिळत नाहीये आणि याला एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकताना देखील पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 23 ते 20 या आकड्यावर. मॅचमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिलं गेलं तर नक्कीच 6 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता असेल. व्हाईट बॉल असेल. 5 चांगला बॉल आणि या मॅचमध्ये जर विचार केला तर नक्कीच आता 5 बॉल आणि 37 रन्स टू विन. बॅटिंग टीम 24, लॉस ऑफ 1 विकेट. यहाँ पर अच्छा स्ट्रोक खेला था, डिक्लेयर जोन में बॉल गया और सुरजन सुरजन और ये आखिरी बॉल बहुत कोशिश की लेकिन वाइड बॉल दी गई है. ऐसे मैच सिर्फ चमत्कारों से ही जीते जा सकते हैं. अभी कोई उम्मीद नहीं बची है, पर फिर भी बैट्समैनों में हौसला बाकी है. देखते हैं अगली बॉल में क्या होता है. और ये वाइड बॉल को छेड़ दिया और इसी के साथ मैच खत्म. बहुत ही बड़ी लीड से ये मैच जीता है, तकरीबन 34 रनों से ये मैच जीता है. बहुत बहुत अच्छी जीत है और इस मैच के मैन ऑफ द मैच है अनुज. जोरदार तालियों से जीतने वाली टीम का स्वागत किया जाए.